सो आता या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे रुबिक्स क्यूब कसं सॉल्व्ह करायचा आणि मराठीमध्ये. तर मी माझ्याबद्दल सांगतो थोडंसं. माझं नाव श्रेयस मेटकर आहे आणि मी तुम्हाला आता सांगणार आहे क्यूब मराठीत कसा सॉल्व्ह करायचा. मी मराठीत सांगतोय, बाकी लोक इंग्लिशमध्ये सांगतात आणि वेगळ्या वेगळ्या भाषेत सांगतात. तर मला असं वाटतं की मी पण प्रॉब्लेम फेस केलेला की मराठीत कोणीच सांगत नाही. सो मला असं वाटलं की म्हणजे ज्या लोकांना इंग्लिश येत नाही तर त्या लोकांसाठी मी हा व्हिडिओ बनवतो. सो आता ज्या लोकांना मराठीत बघायचं आहे तो तुम्ही हा मराठीत बघू शकतात, और तुम्हाला अजून आहेत ऑप्शन्स युट्यूबवर की वेगळे वेगळे तुम्ही बघू शकता. सो आता सगळ्यात पहिले तर मी फर्स्ट पार्ट असणार हा, ज्यात मी सांगणार हा क्यूब आहे. तुम्ही लोक, मी तुम्हाला एक सांगतो की हा जो रुबिक्स आहे तो नका घेऊ. एक ॲमेझॉनवर एक क्यूब मिळतो RS नेगीचा, जो असा आहे. फक्त आता याच्यात माझा इकडे साईन गेला नाही तर इकडे एक R दिला असतो. तर हा असा स्टिकरवाला नाही आहे, तर हे जास्त चांगला फास्ट आहे आणि हा बिगिनर्स असणार आहे. तर तुम्हाला लोकांना हा खूप कामात येईल. सो हा तुम्ही RS नेगीचा घ्या. ॲमेझॉन इंडियावर मिळतो, amazon.in RS नेगी. पण आता याच्यात फोकस जास्त पडावा म्हणून हे ब्लॅक बॉर्डर्सवाला मी एक घेतला खासा, मला हा गिफ्ट मिळालेला. सो आता याला सॉल्व्ह कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये मी आता सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले तर आपलं इंट्रोडक्शन असणार आहे की क्यूब आहे काय. सो आता याला मी दाखवतो. हे बघा, असा जो पीस असतो ज्याला 2 कलर असतात त्याला आपण एच पीस म्हणतो. काय? एच पीस. आता बघा, हा पण एक काढतो मी. आता बघा, ज्याला 3 रंग असतात त्याला आपण 3 कलर्स असतात त्याला आपण म्हणतो कॉर्नर पीस. थांबा, हा, ह्याला आपण म्हणतो कॉर्नर पीस. स्वतः आपण काय काय शिकलो, हा एज पीस आणि हा कॉर्नर पीस. एज आणि कॉर्नर. आणि याच्यातच एक मी अजून एक दाखवतो. हे बघा, हे आता मी काढून दाखवतो एक. हे बघा, हे जे असतात ना, हे इकडचे, याला आपण सेंटर पीस म्हणतो. हे इकडे लावलं होतं, ते फक्त मी तुम्हाला दाखवायसाठी काढलं. सो आता काय असतं, हा कॉर्नर. आता तुम्हाला क्यूब बनवलेला दाखवतो. आपण याला कॉर्नर म्हणतो 3 रंगाचा. 2 कलर्स असतो त्याला आपण एज म्हणतो, आणि जो एक त्याला फक्त एक सिंगल असतो त्याला आपण सेंटर म्हणतो. असतं काय की आता येल्लोचा अपोजिट नेहमी व्हाईट असणार. हे तुम्हाला आता सगळं बाय हार्ट करावं लागेल. येल्लोचा अपोजिट व्हाईट, ग्रीनचा अपोजिट ब्लू, रेडचा अपोजिट ऑरेंज. आणि टोटल आहेत 6 कलर्स टोटल असणार. पण आता पण थांबा, हे बघा, हा आता एज, कॉर्नर, सेंटर. आता बघा, मी तुम्हाला एक सांगतो, जो कॉर्नर असणार आहे तो इकडून इकडे जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे आता बघा, हा कोणता आहे, ऑरेंज, ब्लू आणि व्हाईट. तो आता हा जो आहे तो मी इकडे पण नेऊ शकतो, येल्लो, ऑरेंज आणि ब्लूच्या इकडे पण. आणि ते सगळं तुम्ही लक्षात नका ठेवू. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की कॉर्नर्स कुठे पण जाऊ शकतात, फक्त कॉर्नर्सच्या जागेवर. कॉर्नर्स फिरू शकतात फक्त कॉर्नर्सच्या जागेवर, एवढं लक्षात ठेवा. आणि हा जो एज आहे, आता एज फक्त फिरतो एजच्या जागेवर. म्हणजे आता हा एज इकडे जाऊ शकतो, ते हे लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त एवढं ठेवा लक्षात की एज कुठे पण जाऊ शकतो, एजच्या जागेवरच. पण आता कॉर्नर कॉर्नरच्या जागेवर जातो आणि एज एजच्या जागेवर जाऊ शकतो. म्हणजे हा इकडे, हा इकडे, हा इकडे, इकडे, कुठे पण. फक्त हा कॉर्नर इकडे, हा इकडे, कुठे पण कॉर्नर जाऊ शकतो. ठीक आहे. आणि आता मेन आहे की तुम्हाला जे मी बोललो ना, सेंटर्स बाय हार्ट करून घ्या. तर जो आहे व्हाईट आहे, आता मग नेहमी व्हाईटचा अपोजिट असणार येल्लो. सो आता तुम्ही बघाल, हे असं झालं तर येल्लो इकडे आला आणि व्हाईट इकडे गेला, म्हणजे हे नेहमी एक दुसऱ्याच्या अपोजिट असणार. म्हणजे आता समजा हा व्हाईट, ग्रीन आणि रेड आहे, तर रेड इकडे कधी नसू शकणार आणि ग्रीन इकडे कधी नसू शकणार. तसं असलं तर समजून घ्या तुमचा क्यूब रॉंग आहे. आणि तसं लोक करू शकतात, पण मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्ही ज्या नवा क्यूब घ्याल तेव्हा तुम्हाला सॉल्व्ह मिळेल. आणि तेव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की रेडच्या बाजूला ग्रीन आहे, ब्लू आपल्याकडे ठेवला तर रेड या साईडला, ऑरेंज लेफ्टला असतो, येल्लो वर आणि व्हाईट खाली असतो. पण जर रेड इकडे असला आणि ब्लू इकडे असला तर तुमच्या क्यूब मध्ये आय थिंक काहीतरी डिफेक्ट आहे. ठीक आहे, ते
कमी क्यूब्स मध्ये असतं एकदम, की कलर वेगळे असतात. पण आता जो बेसिक क्यूब असतो 3x3 त्याच्यात तसंच असतं, व्हाईट, येल्लो, ऑरेंज, रेड, ब्लू आणि ग्रीन. सो आपला आता, आणि मी अजून एक सांगतो, हे आहे आपलं टॉप रो, याला आपण म्हणतो आपला टॉप रो. ठीक आहे, याला म्हणतो आपण मिडल रो याला म्हणतो, आणि याला आपण म्हणतो बॉटम रो. जे मी माझ्या या फिंगरने फिरवतोय याला म्हणतो आपण बॉटम रो. मी याच्याने जे फिरवतोय त्याला म्हणतो आपण मिडल रो, आणि जे मी माझ्या या बोटाने फिरवतो त्याला आपण म्हणतो टॉप रो, मिडल रो, बॉटम रो. असे 3 रोज असतात. त्यात एज असतात, कॉर्नर्स आणि सेंटर असतात. ठीक आहे, मग हे आपला फर्स्ट पार्ट झाला. आणि आता नेक्स्ट पार्ट बघा. तुम्हाला असे स्टेप्स असणार, क्रॉस बनवायचा आणि मग कॉर्नर्स टाकायचे, मग सेकंड लेअर बनवायचं आणि मग येल्लो बनवायचं. मी व्हाईट पासून सुरू करतो म्हणून येल्लो बनवायचं, आणि मग हे जे याला आपण म्हणतो लास्ट लेअर, हे बनवायचं. मग तो क्यूब डिवाइड होतो 6 पार्ट्स मध्ये, टोटल 5 नाही तर 6 पार्ट्स मध्ये होतो तो. तर तुम्हाला हा ट्युटोरियल मराठीत बघायला मिळतोय, सो बघा आणि एन्जॉय करा. आणि आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.